इलेक्टोरल बॉन्ड्स किंवा निवडणूक रोखे यावरून सध्या मोठा गदारोळ उठलाय. पण निवडणूक रोख्यांच्या या योजनेआधी राजकीय पक्षांना निधी मिळतच होता. ते कशा पद्धतीने निधी गोळा करत होते? त्या पैशांचा हिशोब कोण ठेवत असे? उद्योजक किंवा व्यापारी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या काळी स्वातंत्र्य लढ्याची चळवळ असलेल्या काँग्रेसला निधी देतच होते. गांधीजींच्या टिळक फंडापासून पक्षनिधीचा इतिहास सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि द फोकस इंडियाचे संपादक विनायक ढेरे. बखर लाईव्हच्या आजच्या पॉडकास्टमध्ये काँग्रेसच्या देणग्यांचा इतिहास, 1 कोटीचा फंड ज्याला त्या काळी गोदरेजनेही दिले होते पैसे. पहा बखर लाईव्ह पॉडकास्ट. आज जरी निवडणूक निधी किंवा इलेक्टोरल बॉन्ड्सवरून मोठा गदारोळ उठला असला तरी असा निवडणूक निधी किंवा इलेक्टोरल बॉन्ड्स यांच्यामार्फत पैसे गोळा करणं हा काही विषय राजकीय पक्षांसाठी बिलकुल नवा नाही. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस आणि बाकीचे सगळे पक्ष उद्योगपतींकडून पैसे घेऊन पक्ष चालवतच होते. याची सुरुवात संघटित स्वरूपात लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर झाले असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यावेळी महात्मा गांधींनी 1921 टिळक स्वराज्य फंड नावाने एक फंड काढला आणि त्या फंडाचे पहिले देणगीदार होते गोदरेज. त्यांनी 3 लाख रुपयांची त्यावेळी देणगी दिली होती आणि तो सगळा मिळून फंड होता 1 कोटी रुपयांचा. पण तो फंड सुद्धा काही टीकेपासून लांब राहिला नव्हता. त्यावेळी महात्मा गांधींचे विरोधक या 1 कोटी रुपयांचे चरखे महात्मा गांधी वाटतील असा आरोप करत असत. त्यावेळी काँग्रेस ही स्वराज्याची चळवळ होती, पण ते 1 कोटी रुपये नेमके कुठे आणि कसे खर्च झाले याचा हिशेब मात्र अजून लागलेला नाही. पण हे फक्त महात्मा गांधी यांच्यापुरतंच मर्यादित नव्हतं. त्यानंतर काँग्रेसचा इतिहास बघितला किंवा अगदी बाकीच्या पक्षांचा इतिहास बघितला तरी वेगवेगळे धनिक उद्योगपती हे राजकीय पक्षांना मदत करतच होते. किंबहुना ब्रिटिशांच्या नजरेमध्ये राजकीय पक्ष चालवणारे खरे धनिक लोकच होते. त्यामुळे साताऱ्याचे एक उद्योजक धनशीजा कूपर हे मुंबई प्रांताचे त्यांनी पंतप्रधान म्हणजे आत्ताच्या भाषेत मुख्यमंत्री केले होते. त्यामुळं आत्ता जरी इलेक्टोरल बॉन्ड्स या विषयावर काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांनी आरडाओरडा चालवला असला तरी त्यांचा खरा राजकीय इतिहास किंबहुना आर्थिक इतिहास हा उद्योगपती धनिकांकडनं पैसे घेऊन आपले राजकीय कार्यक्रम चालवणे, राजकीय पक्ष चालवणे असेच राहिले होते. स्वतः सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे कित्येक वर्ष खजिनदार होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी मणीबेन हिनं पंडित नेहरूंकडं त्यावेळी काहीतरी 55 लाख रुपये दिल्याची माहिती नंतर प्रकाशित झाली होती. त्यांनी प्रामाणिकपणे ते पैसे परत केले, पण नंतर त्या पैशाचं काय झालं हे कोणी विचारलं नाही. त्यावेळेला एक गृहीत धरलेलं असायचं की उद्योगपती हे सत्ताधारी पक्षाला किंवा विरोधी पक्षालाही राजकीय पक्ष चालवण्यासाठी किंवा स्वतःचा काही व्यवसाय विशिष्ट पातळीवर आणि विशिष्ट पद्धतीनं वृद्धिंगत करण्यासाठी पैसे देणार आणि आपली कामं करून घेणार. मुंबईमध्ये महात्मा गांधी बिर्ला भवनमध्ये राहायचे. दिल्लीतल्या बिर्ला भवनातच काँग्रेसच्या बैठका व्हायच्या. काँग्रेसचे त्यावेळचे स्वातंत्र्य चळवळीतले उद्योजक स्वातंत्र्य सैनिक बघितले तर जमनालाल बजाज यांचं नाव पण पुढे येतं. हे सगळी माणसं स्वातंत्र्य चळवळीसाठी काँग्रेसला जी मदत करत होती ती आर्थिकच होती.
त्यामुळे त्याचा हिशेब किंवा त्याविषयीचं काही कुठे त्यावेळेला बोललं गेलं नाही. पण आज जे काही उद्योगपतींनी कुठल्याही राजकीय पक्षाला मदत करणं किंवा इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवरनं आरडाओरडा करणं, याचे पूर्वसुरी जर बघितले तर ते उद्योगपती किंवा बाकीचे धनिक लोक हेच सापडतील. त्यामुळे आज काही फार नवीन घडतंय. उलट आज नवीन जर घडत असेल तर देणग्यांचा पैसा हा ऑन रेकॉर्ड आला असं म्हणता येईल. पूर्वी तो रेकॉर्डवर नव्हता असं नाही, पण राजकीय पक्षांवर ते जाहीर करण्याचं बंधनच नव्हतं, कारण तसे कायदेच नव्हते. आता तो निदान कायदा आला. लोकशाही टप्प्याटप्प्याने विकसित झाल्यानंतर निदान राजकीय पक्षांची इकॉनॉमी स्ट्रीमलाईन करावी यासाठी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आले आणि ते उद्योगपती आपापल्या चॉईसनुसार, आपापल्या पसंतीनुसार विकत घेत आहेत. पण केवळ आपण सत्ताधारी नाही आणि सत्ताधारी पक्षाला मात्र जास्त पैसे मिळत आहेत हे बघून काही पोटदुखी झाली असेल तर त्याला इलाज नाही. पण काँग्रेसचा इतिहास हा अशा स्वरूपाने देणग्या स्वीकारण्याचा आणि त्या देणग्यावर पक्ष चालवण्याचा राहिला आहे. यात नवीन काही नाही. काँग्रेसचे 70च्या दशकामध्ये लोकसभेतले उपनेते होते बिडेश कुलकर्णी. ते त्यावेळी काँग्रेसचं हेडक्वार्टर चालवायचे 24 अकबर रोड. त्यांना ज्या वेळेला पैशाची गरज लागायची त्यावेळेला ते इंदिरा गांधींना सांगायचे आणि इंदिरा गांधी म्हणायच्या बहुजी से मिलो. त्यावेळी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बहुजी हा शब्दप्रयोग खूप महत्त्वाचा होता. त्या बहुजी म्हणजे त्यावेळचे गृहमंत्री उमाशंकर दीक्षित यांच्या सूनबाई शीला दीक्षित. त्यांच्याकडे जाऊन हे काँग्रेसचे सगळे नेते आपल्याला आवश्यक ती रक्कम घ्यायचे आणि आपापलं काम चालवायचे. मग शीला दीक्षितांना ही रक्कम कोण देत होतं? त्याचा काही हिशेब होता का? पण त्यावेळेला बातम्यांमध्ये त्याची चर्चा व्हायची. बहुजींचा रुतबा दिल्लीत कसा चालतो याच्याविषयी खमंगपणे लोक बोलायचे, पण ते विषय तिथंच थांबायचे. काँग्रेसच्या एक दुसऱ्या बहुजी होत्या, त्यांचं नाव चंद्रा त्रिपाठी. या चंद्रा त्रिपाठी म्हणजे काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलापती त्रिपाठी यांच्या सूनबाई. कमलापती त्रिपाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या निर्णयावर या त्रिपाठी बहू म्हणजे चंद्रा त्रिपाठी प्रभाव टाकत असत असं बोललं जायचं. हा प्रभाव कशाचा होता? तर सरळ सरळ पक्षासाठी निधी गोळा करायचा आणि तो आपल्याकडे ठेवून आपल्याला हवा तसा किंवा आपल्याला गरज वाटेल तसा वापरायचा. या पद्धतीची सगळी व्यूहरचना किंवा रचना होती. त्याच्यामागे कुठलंही कायदेशीर बंधन किंवा तपशील सादर करण्याचे विषय असं काही नव्हतं. पण हे घडत होतं आणि याची सगळी सुरुवात ही साधारणपणे 1921 नंतर झाली. त्यावेळेला काँग्रेस सत्ताधारी होती. अर्थातच त्या पक्षाला उद्योगपती जास्त पैसे देत होते. बाकीच्या पक्षांना विशेषतः जनसंघाला किंवा भाजपला नुसली वाडिया मदत करायचे. याचा उल्लेख वाजपेयींच्या चरित्रामध्ये स्पष्ट आलेला आहे. ते त्या प्रपोर्शनमध्येच मदत करायचे. त्याच्यापेक्षा जास्ती मदत काँग्रेसला व्हायची, कारण काँग्रेस सत्ताधारी असायचा. त्यामुळे आत्ता इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवर जे काही चाललंय त्यात फारसं नवीन नाही. फक्त आता पक्षांना मिळणारा पैसा स्ट्रीमलाईन झाला आहे आणि त्यामुळं काही पक्षांच्या पोटात दुखतंय. यापेक्षा त्यात काही वेगळं नाही.